Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the topic internal reconstruction. In the previous few lectures, we started with this particular topic, which is reconstruction of companies. And already we have studied that there are two types of reconstructions. First one is external reconstruction and second one is internal reconstruction. In the earlier lectures, we have studied the concept of external reconstruction and we have seen the three examples on the accounting treatment regarding external reconstruction. आपण काही दिवसांपूर्वीपासून रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज नावाचा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की रिकन्स्ट्रक्शन हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन आणि दुसरा प्रकार म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, त्याचे तीन एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा त्यातला दुसरा पार्ट हा सुरू केलेला आहे. In today's lecture, we are going to see the first example in respect of accounting treatment regarding internal reconstruction. हे जे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीने केलं जातं याचं पहिले एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, बिफोर स्टार्टिंग टू दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल वी शुड रिमेंबर दॅट व्हॉट इज इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर व्हेनेवर एनी कंपनी suffers huge losses, then instead of liquidating the company, एखाद्या कंपनीला जर नुकसान झालं असेल, लॉस झाला असेल, तर ती कंपनी बंद करण्याऐवजी त्या कंपनीचं जे काही कॅपिटल आहे त्या कॅपिटलचं रिस्ट्रक्चरिंग केलं जातं, रिऑर्गनायझिंग केलं जातं आणि जो झालेला तोटा आहे, झालेला लॉस आहे तो बाजूला काढला जातो. त्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. In internal reconstruction, the capital of a company is reorganized in order to write off the losses of the company. कंपनीला जो काय तोटा झालेला आहे, लॉस झालेला आहे, तो राईट ऑफ करण्यासाठी कंपनीचं जे काय कॅपिटल आहे, कंपनीच्या ज्या काय लायबिलिटीज आहेत त्याचं रिस्ट्रक्चरिंग, रिऑर्गनायझिंग केलं जातं. त्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कोणतीही कंपनी बंद होत नाही किंवा कोणतीही कंपनी नवीन स्थापन केली जात नाही. द एक्झिस्टिंग कंपनी विच हॅज सफर्ड द लॉस इज कंटिन्यूड टू कंटिन्यू इट्स बिझनेस ऑपरेशन्स. जी कंपनी लॉसमध्ये आहे तीच कंपनी चालू राहते आणि त्यांचा बिझनेस स्वतःच ते चालू ठेवत असतात. कोणतीही कंपनी लिक्विडेट होत नाही आणि कोणतीही नवीन कंपनीची स्थापना केली जात नाही. So in short we can say that in internal reconstruction there is no any liquidation and no any new formation. कोणतीही कंपनी बंद होत नाही आणि कोणतीही नवीन कंपनीची स्थापना होत नाही. त्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द मीनिंग ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. नाव वी विल सी हाऊ दिस इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अफेक्ट्स ऑन द बॅलन्स शीट. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा बॅलन्स शीटवरती काय परिणाम होतो. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की आपल्याला काही जर्नल एंट्रीज कराव्या लागतात आणि जे काही कॅपिटल आहे, ज्या काही लायबिलिटीज आहेत, ज्या काही असेट्स आहेत त्याचं आपल्याला रिअरेंजमेंट करावी लागते. त्याचा बॅलन्स शीटवरती काय परिणाम होतो ते इथं सांगितलं आहे बघा. आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ कॅपिटल रिडक्शन स्कीम. कॅपिटल रिडक्शन म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. हे दोन्ही शब्द एकमेकांना समानार्थी आहेत. कॅपिटल रिडक्शन म्हणजेच इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आफ्टर इम्प्लिमेंटेशन ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन द बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड बाय कन्सिडरिंग द चेंजेस इन द असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजेच काय, ज्या असेट्स आहेत किंवा ज्या लायबिलिटीज आहेत त्या सर्व असेट्स आणि लायबिलिटीचं पुन्हा रिव्हॅल्युएशन केलं जातं. काही असेट्सच्या किमती कमी होतात, काही असेट्सच्या किमती वाढतात, काही लायबिलिटी वाढतात, काही लायबिलिटी कमी होतात. एखादी लायबिलिटी पेड केली जाते. ओके, लायबिलिटी एखादी पेड केली म्हणजे ॲटोमॅटिकली ती लायबिलिटी आता नाही. त्या नवीन नियमाप्रमाणे जे काही ॲक्च्युअल अमाऊंट्स आहेत, रिव्हायज्ड अमाऊंट्स आहेत त्यानुसार बॅलन्स शीट ही तयार केली जाते. मग कोणकोणते पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात बघा. फॉलोइंग पॉईंट शुड बी कन्सिडर्ड व्हाईल प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट. फर्स्ट पॉईंट, पहिला पॉईंट काय बघा, द कॅपिटल इज शोन ॲट रिड्युस्ड पेडअप व्हॅल्यू.
सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या एक्झाम्पलमध्ये थेरोटिकल पार्टमध्ये पाहिलं की इन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन द कॅपिटल ऑफ अ कंपनी इज रिफ्रेम्ड, इज रिऑर्गनाइज्ड. एखादा शेअर 100चा असेल तर तो 70 रुपयाचा केला जातो, एखादा शेअर 10 रुपयाचा असेल तर तो 7 रुपयाचा केला जातो, म्हणजे त्याची पेडअप व्हॅल्यू ही कमी केली जाते. मग जे काही कॅपिटल नवीन अमाऊंटने आहे त्याप्रमाणेच ते बॅलन्स शीटला दाखवलं गेलं पाहिजे. दिस इज फर्स्ट पॉईंट. द लायबिलिटीज रिड्युस्ड आर शोन ॲट अ रिड्युस्ड व्हॅल्यू. एखादी लायबिलिटी कमी झाली असेल, उदाहरणार्थ बिल्स पेएबल होते 80,000 परंतु त्याची रिवाइज्ड अमाऊंट झाली 60,000, तर जी रिवाइज्ड अमाऊंट आहे रिड्युस्ड व्हॅल्यू आहे त्यानुसार त्या लायबिलिटीचं व्हॅल्युएशन हे बॅलन्स शीटला केलं जातं. इफ सम लायबिलिटीज आर पेड, एखादी लायबिलिटी होती, सपोज बँक लोन होतं 10,000 रुपयाचं आणि ते लोन आता आपण पेड केलं म्हणजे आता लायबिलिटी संपली, त्यामुळे ती लायबिलिटी पुन्हा बॅलन्स शीटला दिसणार नाही. दे विल नॉट बी शोन इन द बॅलन्स शीट. दिस इज सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, ऑल फिक्टिशियस अकाउंट्स आर नॉट शोन. फिक्टिशियस मीन्स फिक्टिशियस असेट्स. कोणकोणत्या फिक्टिशियस असेट्स असतात? फॉर एक्झाम्पल प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडररायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन शेअर्स, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज आर द fictitious assets of the company, and after internal reconstruction these assets which are shown on the asset side of the balance sheet, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सर्वात शेवटी या असेट्स असतात, त्या असेट्स पुन्हा बॅलन्स शीटला दाखवल्या जात नाही. त्यानंतर नेक्स्ट इज इनटेंजिबल असेट्स रिटर्न ऑफ आर नॉट शोन. एखादी इनटेंजिबल असेट असेल, फॉर एक्झाम्पल गुडविल, फॉर एक्झाम्पल पेटेंट्स, ओके, जर त्या असेट राईट ऑफ केल्या असेल, राईट ऑफ करणे म्हणजे कमी करणे, काढून टाकणे, तर त्या असेट पुन्हा बॅलन्स शीटला दाखवल्या जात नाहीत. त्यानंतर फिफ्थ पॉईंट इज पास्ट लॉसेस, ॲक्युम्युलेटेड लॉसेस आर नॉट शोन. ओके, पाठीमागचे काय लॉसेस असतील, उदाहरणार्थ P&L अकाउंट डेबिट बॅलन्स, आणि P&L अकाउंट डेबिट बॅलन्स इज शोन ऑन द बॅलन्स शीट असेट साईड. Okay, and after implementation of internal reconstruction scheme, the accumulated losses like P&L account, they are not shown in the balance sheet. ते बॅलन्स शीटला दाखवले जात नाहीत, ते आपल्याला एक्झाम्पलमधून ते राईट ऑफ करावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट इज टेंजेबल असेट्स आर शोन ॲट अ रिड्युस्ड फिगर्स. ज्या असेट्सचं व्हॅल्युएशन बदललेलं आहे त्या रिव्हाइज्ड अमाऊंटला असेट्स ह्या बॅलन्स शीटला दाखवल्या गेल्या पाहिजेत. नेक्स्ट इज द असेट्स अँड लायबिलिटीज विच आर नॉट अफेक्टेड. ज्या असेट्स आणि लायबिलिटीचं व्हॅल्युएशन बदललेलं नाही, एक्झाम्पलमध्ये त्याच्या व्हॅल्यूबद्दल काहीही सांगितलं नाही, आर शोन ॲट देअर ओरिजिनल व्हॅल्यू. ज्या असेट्सचं किंवा लायबिलिटीच्या अमाऊंटमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्या आहे त्याच किमतीला दाखवल्या जातात. त्यानंतर एट्थ पॉईंट इज चेंज इन ऑथोराइज्ड कॅपिटल इज ऑल्सो शोन इन द बॅलन्स शीट. जर रिकन्स्ट्रक्शन जे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं त्याचा अजून एक ऑब्जेक्ट असतो, तो म्हणजे कंपनीला ॲडिशनल कॅपिटल उपलब्ध करून देणं. त्यासाठी जर ऑथोराइज्ड कॅपिटलमध्ये काही चेंज केला असेल, बदल केला असेल, तर तो सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मेन्शन करणं गरजेचं आहे. नाइन्थ पॉईंट इज द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिझर्व्ह इज शोन ऑन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आपण जेव्हा लास्ट जर्नल एंट्री करणार आहोत प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, त्यावेळेला त्या जर्नल एंट्रीमध्ये जो डिफरन्स येतो तो डिफरन्स हा कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केला जातो. अँड वी नो दॅट कॅपिटल रिझर्व इज शोन ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की कॅपिटल रिझर्व हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवला जातो, ते त्यांनी सांगितलं आहे. अँड लास्ट पॉईंट इज इफ एनी कॉल इज मेड इन्क्रीज इन कॅश ॲट बँक ॲज वेल ॲज पेड अप व्हॅल्यू ऑफ द कॅपिटल. काय सांगितले पुन्हा बघा, इफ एनी कॉल मेड इट इन्क्रीजेस द कॅश अँड बँक बॅलन्स. जर कंपनीनं शेअर होल्डर्सकडून काय पैसे कॉल केले असतील, मागविले असतील, तर त्यामुळे आपला कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स हा वाढणार आहे. त्याचबरोबर आपलं पेडअप कॅपिटलसुद्धा वाढणार आहे. एक सिम्पल एक्झाम्पल, सपोज एखादा शेअर 10 रुपयाचा आहे, ऑलरेडी शेअर होल्डर्सने 7 रुपये पेड केले आहेत, राहिलेत फक्त 3 रुपये, आणि ते 3 रुपयेसुद्धा कंपनीनं मागवले, शेअर होल्डर्सने पैसे दिले, कंपनीला पैसे मिळाले, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स वाढेल, त्याचबरोबर आपलं पेडअप कॅपिटलसुद्धा वाढेल. आणि जर कॉल काय केला असेल, शेअर होल्डर्सकडून पैसे मागविले असतील, तर त्या प्रमाणामध्ये आपला कॅश अँड बँक बॅलन्ससुद्धा वाढणार आहे, प्लस कॅपिटलसुद्धा वाढणार आहे.
Okay, these are the 10 points which we have to remember while preparing the revised balance sheet after internal reconstruction. Okay, now we will see the example. This is first example on this particular topic, so you should see this example carefully. Okay, let's start with this example. This is example number 1. Following is the balance sheet of K Limited as on 31st March 2014. एक बॅलन्स शीट कोणत्या कंपनीची आहे तर के लिमिटेड, आणि त्या कंपनीची बॅलन्स शीट कोणत्या तारखेची आहे तर 31 मार्च 2014. रीड द असेट साइड. फर्स्ट असेट इज गुडविल 40,000. वी नो दॅट गुडविल इज अ इनटेंजिबल असेट. सेकंड असेट इज पेटेंट 10,000. पेटेंट इज ऑल्सो इनटेंजिबल असेट. या दोन्हीही इनटेंजिबल असेट्स आहेत. त्यानंतर डेटर्स 30,200, बिल्डिंग 50,000, मशीनरी 1,52,500, stock 79,175. P&L account. Now this is asset side, and on asset side P&L account is mentioned. We know that this P&L account is a loss. It is a debit balance. Whenever P&L account is shown on the asset side, it is a loss. तो ॲक्युम्युलेटेड लॉस असतो तो किती 1,10,375. अँड लास्ट वन इज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. इट इज अ फिक्टिशियस असेट अँड अमाऊंट इज 7,250. ओके, अँड टोटल ऑफ बॅलन्स शीट इज 4,79,500. ओके, आफ्टर रीडिंग द बॅलन्स शीट वी शुड क्लासिफाय द असेट्स. आपण असेट साईड वाचल्यानंतर त्या असेट्सपैकी फिक्टिशियस असेट्स कोणत्या तर ह्या दोन आहेत. एक म्हणजे P&L अकाउंट आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हे आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. त्याचबरोबर गुडविल आणि पेटेंट्स ह्या इनटेंजिबल असेट्स आहेत, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. दिस इज असेट साइड. नाव कमिंग ऑन टू द लायबिलिटी साइड. रीड द लायबिलिटी साइड. फर्स्ट इज 1,500, 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑफ ₹100 इज अमाऊंट इज 1,50,000. हिअर वी शुड सी दॅट द प्रेफरन्स शेअर, एक प्रेफरन्स शेअर किती रुपयाचा आहे तर तो 100 रुपयाचा आहे. आणि इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जे शेअर्स असतात, एक शेअर 100 रुपयाचं आहे, त्याची व्हॅल्यू कमी केली जाते. मग ते 70 रुपये, 80 रुपये, 60 रुपये अशा प्रमाणामध्ये कमी केले जाते. त्यासाठी एक शेअर किती रुपयाचा आहे 100चा आहे, आणि असे शेअर्स किती आहेत तर ते 1,500. नेक्स्ट इज 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. ओके, हिअर इक्विटी शेअर इज ऑल्सो ऑफ ₹100 इच अँड अमाऊंट इज 2 lakhs. त्याची अमाऊंट किती आहे 2 लाख रुपये. इक्विटी शेअरसुद्धा 100चा आहे, तो सुद्धा आपल्याला कन्सिडर करावा लागेल. नेक्स्ट इज डिबेंचर 36,000, क्रेडिटर्स 42,500 अँड बँक ओडी 51,000. टोटल ऑफ बॅलन्स शीट असेट साइड 4,79,500. ओके, दिस इज द बॅलन्स शीट ऑफ के लिमिटेड. नाव ॲडजस्टमेंट्स. द स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज अप्रूव्ड बाय द कोर्ट. In the previous lecture we have seen that for internal reconstruction approval of court is must. कोर्टची परवानगी असणं कंपल्सरी आहे, आणि अप्रूव्हल मिळाले. काय सांगितलं बघा, पहिलं ॲडजस्टमेंट. द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्युस्ड to ₹50 पर शेअर. प्रेफरन्स शेअरची किंमत किती करायला सांगितली, रिड्युस्ड ₹2. एवढी किंमत करा. किती करायला सांगितले, ₹50 पर शेअर. आपला प्रेफरन्स शेअर आहे कितीचा 100चा, तो किती करा 50 करा म्हणजे तो निम्मा करा. 100चा होता तो 50 करा म्हणजे निम्मा करा. आपलं कॅपिटल होतं किती 1,50,000. मग 1,50,000 होतं, ते आता निम्म करायला सांगितलं आहे, कारण अगोदर शेअर 100चा होता, तो आता ₹50 करायला सांगितलेला आहे. 100चा 50 करा म्हणजे निम्म्यानं कमी करा. आपलं कॅपिटल 1,50,000 होतं, त्याच्या निम्मे म्हणजे किती सांगा 50% अमाऊंट म्हणजे ₹75,000 कॅपिटल कमी करा. आता सांगा, हे प्रेफरन्स शेअर आहे म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. कॅपिटल कोणत्या बाजूला आहे, लायबिलिटी साईडला आहे. लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. बरोबर, त्यामुळे कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट असतो. तो कमी करण्यासाठी त्याला अपोजिटला एंट्री करायची. बॅलन्स आहे क्रेडिट, त्याला कमी करण्यासाठी त्याला द्यायचं डेबिट, अपोजिटली एंट्री करायची, म्हणजे कॅपिटलला द्यावं लागणारं डेबिट. किती रुपयानं सांगितलं, कॅपिटल आपलं 1.5 लाख होतं, ते 50%नं कमी करा म्हणजे 75,000नं कमी होईल. त्यामुळे 75,000नं आपल्याला प्रेफरन्स कॅपिटल कमी करायचं आहे. कमी कसं करायचं, पुन्हा एकदा बघा, कॅपिटल लायबिलिटी साईडला असतं, त्यामुळे त्याचा बॅलन्स असतो क्रेडिट.
बरोबर. क्रेडिट असतो मग तो कमी करण्यासाठी त्याला अपोजिट इफेक्ट द्यायचा. क्रेडिट बॅलन्स आहे त्याला अपोजिट म्हणजे डेबिट, त्यामुळे प्रेफरन्स शेअर कॅपिटलला द्यायचं डेबिट. कुठलं प्रेफरन्स शेअर कॅपिटल? 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, त्याला द्यायचं डेबिट. बघा पहिली एंट्री 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, किती रुपये? 75,000. डेबिट द्यायचं कॅपिटलला आणि क्रेडिट टू, आपण कॅपिटल कमी केले म्हणून त्याला म्हणायचं टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. While making the journal entries in case of internal reconstruction, we have to open capital reduction account. This is important for objective type questions and amount is 75,000. Narration बघा, being reduction of 1,500 preference shares of ₹100 each to ₹50 each. जे आपले 1,500 प्रेफरन्स शेअर्स होते 100 प्रमाणे, ते आपण कितीचे केले आता? 50 रुपयाचे केलेले आहेत. दिस इज फर्स्ट एंट्री. आपण कॅपिटल कमी केलं, कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट असतो, तो कमी करण्यासाठी त्याला अपोजिट म्हणजे त्याला दिलं डेबिट, म्हणून कॅपिटलला डेबिट द्या आणि टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. दिस इज फर्स्ट जर्नल एंट्री. आफ्टर दॅट सेकंड काय सांगितले बघा, ते पण लगेच करू आपण. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ₹12.50 पर शेअर. इक्विटी शेअरची किंमत रिड्यूस करा आणि ₹2 म्हणजे किती करा? ₹12.50 एवढी करा. ₹12.5 कमी करा नाही. त्याचा अर्थ आहे द इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस्ड ₹2 इथपर्यंत किंमत कमी करा. म्हणजे आता इक्विटी शेअरची किंमत किती असणार आहे? ₹12.50. आपल्या इक्विटी शेअरची एका शेअरची किंमत होती किती? ₹100. म्हणजे ₹100 शेअर होता, तो आता कितीचा होणार आहे? फक्त ₹12.50. जर आपण वजाबाकी केली, जुना शेअर होता 100चा, तो आता करायला सांगितलं आहे ₹12.50. म्हणजे कितीनं कमी होणार आहे? आपल्या एका शेअरची किंमत 87.5 कमी होणार आहे. जुन्या शेअरची इक्विटीची किंमत होती ₹100 आणि ती आता करायला सांगितले ₹12.5. म्हणजे कितीनं किंमत कमी झाली? 87.5. एका शेअरची किंमत एवढ्यानं कमी झाली. मग आपले शेअर्स किती आहेत? इक्विटी शेअर्स आहेत ₹2,000 शेअर्स आहेत. मग एका शेअरची 87.5 गुणिले त्याला 2,000 करा, जी काय येईल तेवढ्यानं आपलं इक्विटी कॅपिटल कमी करायचं आहे. मग आता मगाचाच नियम, कॅपिटल इक्विटी शेअर्स म्हणजे इक्विटी कॅपिटल कोणत्या बाजूला आहे? लायबिलिटी साईडला. लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो? तर तो क्रेडिट. लायबिलिटीचा म्हणजेच कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट असतो, तो कमी करण्यासाठी त्याला काय केलं पाहिजे? अपोजिट इफेक्ट दिला पाहिजे. कॅपिटलचा बॅलन्स असतो क्रेडिट, त्याला कॅन्सल करण्यासाठी, कॅपिटल कमी करण्यासाठी त्याला द्यायचं डेबिट. म्हणून बघा इक्विटी कॅपिटलला डेबिट दिलं पाहिजे. एंट्री बघा, इक्विटी कॅपिटल अकाउंट डेबिट, कॅपिटलला डेबिट द्या आणि राहिलेलं क्रेडिट द्यायचं कशाला? कॅपिटल रिडक्शनला. कारण आपण इक्विटी कॅपिटल कमी केले त्यामुळे तो डिफरन्स जातो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. अमाऊंट बघा, मगाशीच आपण कॅल्क्युलेट केले, एका शेअरची किंमत 87.5 गुणिले 2,000 शेअर्स, अमाऊंट झाली 1,75,000. नॅरेशन, बिंग रिडक्शन ऑफ 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. 2,000 शेअर्स 100 प्रमाणे होते, त्याची अमाऊंट रिड्यूस केली. किती केली? ₹12.5 इच. ₹12.5 ही त्याची अमाऊंट केलेली आहे. दिस इज सेकंड जर्नल एंट्री. नाव द थर्ड जर्नल एंट्री बघा, तिसरं काय सांगितलेलं एक्झाम्पलमध्ये. आणि आता एक फक्त लक्षात ठेवा, आपण जे प्रेफरन्स शेअर्स होते, प्रेफरन्स शेअर 1,50,000चे होते, ते आपण कितीनं कमी केले? 75,000 कमी केले, 50% कमी केले. म्हणजे आता शेअर्स राहिले कितीचे? तर प्रेफरन्स शेअर आता राहिलेत 75,000चे. कारण प्रेफरन्स शेअर जे होते ते 1,50,000चे होते, पहिल्यांदा दाखवलेत बघा, त्याची किंमत आपण 75,000 कमी केली. 1.5 लाखातून 75,000 गेले, त्यामुळे आता प्रेफरन्स शेअर्स राहिले कितीचे? तर 75,000चे. त्यामुळे जे बॅलन्स शीट आहे तिथं बघा प्रेफरन्स शेअर कितीचे दिसतात? 75,000चे. इथं लिहिले बघा 1,500 6% शेअर्स ऑफ ₹50 इच. जुना शेअर, आपला जो जुना शेअर आहे बॅलन्स शीटप्रमाणे तो 100चा होता. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं त्याची किंमत 50 करा, त्यामुळे तिथं बॅलन्स शीटला ₹50 प्रमाणे आलेलं आहे. 1,500 शेअर्स गुणिले 50, अमाऊंट किती? 75,000. तसंच इक्विटीचं सुद्धा आपण इक्विटी शेअर्स होते किती बघा, शेअर्स होते 2,000चे आणि त्याची नवीन किंमत किती केली एका शेअरची? ₹12.5. 2,000 शेअर्स 12.5 प्रमाणे बघा, 2,000 इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ ₹12.5 इच. 12.5 प्रमाणे इक्विटी कॅपिटल किती झालं? तर ₹25,000. दोन्ही पोस्टिंग इथं बॅलन्स शीटला सुद्धा आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता पुढची जर्नल एंट्री काय? 2 आपण ॲडजस्टमेंट झालेले आहेत. तिसरी बघा, द डिबेंचर्स. डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, आपली लायबिलिटी. ॲग्री टू टेक ओव्हर डेटर्स इन फुल सेटलमेंट ऑफ देअर क्लेम.
जे डिबेंचर होल्डर्स आहेत ते म्हणाले आम्हाला डेटर्स द्या आणि आमचं क्लेम आम्ही सेटल करतो. आपण 11वीपासून शिकलो आहे सेटलमेंट करणं म्हणजे फायनल आता पेमेंट झालेलं आहे, थोडाफार प्लस मायनस काय प्रॉफिट किंवा लॉस होईल आणि आता परत येणं देणं काही नाही. बघा डिबेंचरवाल्यांना काय द्यायचे आपण डेटर्स द्यायचे. बघा डिबेंचर आहेत कितीचे 36,000चे. डिबेंचर कोणत्या बाजूला आहेत तर लायबिलिटी साईडला आहे. लायबिलिटीचा बॅलन्स काय असतो तर क्रेडिट असतो. मग आता डिबेंचर होल्डर्स जे आहेत त्यांना आपण डेटर्स देणार आहोत आणि क्लेम त्यांचा सेटल करणार आहे. म्हणजे आता डेटर्स निघून जातील. मग ते कसे घालवायचे तर डिबेंचर 36,000चे आहेत ते क्रेडिट लायबिलिटी साईडला म्हणजे त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट. मग क्रेडिट आहे ते कमी करण्यासाठी त्याला काय दिलं पाहिजे डेबिट, म्हणून डिबेंचर्सला द्यायचं डेबिट. बघा डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती रुपयाचे डिबेंचर्स आहेत 36,000. डिबेंचरला डेबिट दिलं. आता डिबेंचर आपण सेटल केले म्हणजे आता नवीन बॅलन्स शीटला डिबेंचर काय येणार नाहीत कारण ते सेटल केलेत. कसे सेटल केले त्यांना आपले डेटर्स द्यायचे. कितीचे डेटर्स आहेत 30,200. मग आता डेटर्स असेट साईडला आहेत. डेटर्स आपण त्यांना देऊन टाकले की आपल्याकडची ती असेट गेली त्यामुळे नवीन बॅलन्स शीटला डेटर्स येणार नाहीत. पण ते किती रुपयाचे डेटर्स त्यांना दिले आपण तर 30,200चे. डेटर्स हे आपले असेट आहे. असेटचा बॅलन्स असतो डेबिट. असेटचा बॅलन्स असतो डेबिट. आता असेट आपल्याकडून गेली मग असेट कमी करण्यासाठी असेटचा बॅलन्स हा डेबिट असतो, तो कमी करण्यासाठी त्याला द्यायचं क्रेडिट. अपोजिट एंट्री करायची म्हणून डेटर्सला द्यायचं क्रेडिट किती 30,200. बघा टू डेटर्स 30,200. ओके लायबिलिटी होती 36,000 पण दिले फक्त 30,200चे डेटर्स. किती फरक पडला क्रेडिटला फरक पडला 5,800. तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. नॅरेशन बिंग डेटर्स टेकन ओव्हर बाय डिबेंचर होल्डर्स इन फुल सेटलमेंट ऑफ देअर क्लेम. डिबेंचर होल्डर्स काय म्हणाले आम्हाला 36,000 कंपनीकडून येणं आहे, आम्हाला फक्त तुमचे डेटर्स द्या 30,200चे, तेवढ्यात आम्ही आमचा क्लेम सेटल करतो आणि जो काय राहिलेला फरक आहे तो कुठं जातो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. ओके दिस इज एंट्री फॉर डिबेंचर्स. बघा आता बॅलन्स शीटला हे जे डिबेंचर्स आहेत ते आपण पेड केल्यात जमा आहेत सेटल झाले तसे डेटर्स देऊन टाकले त्यामुळं डिबेंचर आणि डेटर्स बॅलन्स शीटला कुठेही येणार नाहीत. बघा बॅलन्स शीटमध्ये कुठेही डिबेंचर लायबिलिटी साईडला नाही आहे आणि असेट साईडला कुठेही डेटर्ससुद्धा नाही. ओके हे झाली थर्ड जर्नल एंट्री. त्यानंतर फोर्थ बघा प्लांट अँड मशिनरी शुड बी डेप्रिसिएटेड बाय ₹77,500. मशिनरीची किंमत डेप्रिसिएट करा कमी करा. कितीनं कमी करा बाय रुपीज सांगितले म्हणजे एवढ्यानं किंमत कमी करा. कशाची किंमत कमी करायची मशिनरीची. मग सांगा मशिनरी ही प्लांट अँड मशिनरी. मशिनरी आपली ॲसेट आहे. ॲसेटचा बॅलन्स काय असतो डेबिट असतो. ॲसेटचा बॅलन्स डेबिट असतो मग तो कमी करण्यासाठी त्या ॲसेटला काय केलं पाहिजे क्रेडिट दिलं पाहिजे म्हणून मशिनरीला द्यायचं क्रेडिट. मशिनरीला क्रेडिट मग राहिलेलं डेबिट कशाला तर कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. बघा जर्नल एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. अमाऊंट त्यांनीच सांगितले की मशिनरीची किंमत कितीनं कमी करा 77,500नं म्हणून अमाऊंट लिहिली 77,500. नॅरेशन बिंग रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ मशिनरी. मशिनरीची किंमत कमी केली. आता मशिनरीची किंमत होती किती बघा पहिल्यांदा बॅलन्स शीटप्रमाणे मशिनरी होती 1,52,500ची. 1,52,500ची होती आणि त्यापैकी आपण किंमत कितीनं कमी केली 1,52,500ची मशिनरी होती त्यातून मायनस किंमत कमी करायला सांगितली 77,500. मग आता असेट राहिले कितीची 1,52,500मधून 77,500 गेले. बघा मशिनरी राहिली किती रुपयाची तर 75,000ची राहिली. डायरेक्ट फक्त वजाबाकी केले 1,52,500मधून 77,500 गेले वजाबाकी जी राहिली ती राहिली 75,000. असेट नवीन किमतीला आपण बॅलन्स शीटला दाखवली. त्याच्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट बघा काय सांगितले फिफ्थ अँड लास्ट ॲडजस्टमेंट द P&L अकाउंट बॅलन्स. P&Lचा बॅलन्स अँड ऑल इंटँजेबल असेट्स सर्व इंटँजेबल असेट्स इन्क्लुडिंग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू बी रिटर्न ऑफ. ओके सर्व ज्या इंटँजेबल असेट्स आहेत P&L अकाउंट आहे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेससुद्धा हे राईट ऑफ करायचे आहेत काढून टाकायचे. आता ह्या असेट्स कोणकोणत्या आहेत बघा एक तर आहे गुडविल. मगाशी सांगितले इंटेंनी काय सांगितलं वाक्य ऑल इंटँजेबल असेट. इंटँजेबल कोणतं एक गुडविल आहे 40,000 पेटेंट आहे 10,000 ह्या दोन इंटँजेबल. आणि पुढे काय सांगितलं आहे P&L अकाउंट बॅलन्स पण आणि प्रिलिमिनरीसुद्धा. P&L बॅलन्स आहे 1,10,375 आणि प्रिलिमिनरीचा आहे 7,250. ह्या चारीच्या चारी असेट गुडविल पेटेंट P&L आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे सर्व राईट ऑफ करायचे काढून टाकायचे. आता काढून टाकायचे म्हणजे काय ह्या सर्व असेट्स आहेत
सांगा असेटचा बॅलन्स कोणता असतो? तर असेटचा बॅलन्स असतो डेबिट, बरोबर. असेटचा बॅलन्स डेबिट असतो, मग त्या काढून टाकायच्या म्हणजे काय करावं लागेल? असेटचा बॅलन्स असतो डेबिट, मग त्या असेट काढून टाकायच्या म्हणजे त्या असेटला द्यायचं क्रेडिट. कोणकोणत्या? तर ह्या 4, गुडविल, पेटेंट. गुडविल 40, पेटेंट 10. बघा त्या असेटला क्रेडिट द्यायचं, गुडविल 40, पेटेंट 10, 2 असेट झाल्या. त्याच्यानंतर बाकी P&L 1,10, 375 आणि प्रिलिमिनरी 7,250. बघा P&L अकाउंट 1,10, 375, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 7,250. ह्या असेट्सला दिलं क्रेडिट. आता डेबिट कशाला? तर डेबिट द्यायचं असतं कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शनच्या जेव्हा जर्नल एंट्री करतो त्यावेळेला असेट किंवा लायबिलिटीला डेबिट किंवा क्रेडिट दिलं जातं आणि राहिलेल्या ठिकाणी कॅपिटल रिडक्शन अकाउंट हे ओपन केलं जातं. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटला अमाऊंट किती घ्यायची? तर बघा आपण ज्या पहिल्यापासून एंट्री केल्यात तिथं कॅपिटल रिडक्शनची बेरीज करायची. पहिली कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती आहे? बघा 75,000. कॅल्क्युलेटरवर करा 75,000 प्लस इथं सुद्धा किती आहे कॅपिटल रिडक्शन? 1,75,000. मग बघा हे 75,000 अधिक 1,75,000 झाले 2,50,000. पुन्हा इथं किती आहे? 5,800 कॅपिटल रिडक्शन. 250 अधिक 5,800 म्हणजे 2,55,800 प्लस 2,55,800 प्लस कॅपिटल रिडक्शन किती आहे? 77,800. मग ह्या सर्वांची बेरीज केली. वेट अ मिनिट, एक मिस्टेक फक्त झालेली आहे. फक्त बघा पुन्हा एकदा बेरीज करताना कॅपिटल रिडक्शनला इथं क्रेडिट आहे, 1 क्रेडिट आहे, इथं सुद्धा क्रेडिट आहे, इथं सुद्धा क्रेडिट आहे, 3 क्रेडिट झाले आणि हा डेबिट आहे. मग फायनल अमाऊंट शोधताना आपण नेहमी काय करतो? पहिल्यांदा बेरीज करतो क्रेडिटची. किती होते? तर हे 75,000, त्यानंतर हे 1,75,000 क्रेडिट म्हणजे झाले 250 प्लस हे पण क्रेडिट आहे म्हणजे 2,55,800 आणि हे डेबिट असल्यामुळं ते आपण त्यातनं मायनस करायचे. मग 2,55,800 मधून कॅल्क्युलेटरवर जर केलं 2,55,800 मधून हे 77,500 एवढे फक्त जर मायनस आपण केले तर वजाबाकी किती येते? तर ते येते 1,78,300. त्यामुळे फायनल एंट्री करत असताना कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा नेट बॅलन्स फाइंड आउट करायचा. तो नेहमी कसा करायचा? तर जे कॅपिटल जर्नल एंट्रीजमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट जिथं आलं आहे पहिल्यांदा कॅपिटल रिडक्शनला जिथं क्रेडिट दिलं आहे ना त्याची बेरीज करायची. इथं क्रेडिट आहे 75,000ने, इथं आहे 1,75,000ने, इथं पण क्रेडिट आहे 5,800. हे 3 क्रेडिट आहे, ह्या तिन्हींची बेरीज आणि त्यातून कॅपिटल रिडक्शनला एका ठिकाणी डेबिट आहे ते मायनस करायचं. मग राहिलेला फायनल अमाऊंट त्याला द्यायचं डेबिट. त्याला डेबिट का दिलं? कारण कॅपिटल रिडक्शनचा हा क्रेडिट बॅलन्स शिल्लक आहे. तो क्रेडिट का? कारण क्रेडिटची अमाऊंट ही जास्त आहे. बघा इथं पण क्रेडिट बॅलन्स आहे 75,000, इथं पण क्रेडिट आहे 1,75,000 झाले 2.5 लाख, इथं पण क्रेडिट आहे 5,800 म्हणजे झाले 2,55,800 आणि इथं डेबिट आहे ते त्यातनं मायनस केले म्हणजे राहिलेला जो क्रेडिट बॅलन्स शिल्लक राहिला तो किती क्रेडिट बॅलन्स शिल्लक राहिला? 1,78,300. हा क्रेडिट बॅलन्स होता तो कॅन्सल करण्यासाठी आता कॅपिटल रिडक्शनला द्यायचं डेबिट. जो काही कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स शिल्लक आहे तो दाखवण्यासाठी, तो कॅन्सल करण्यासाठी त्याला दिलं डेबिट. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,78,300. आणि आता क्रेडिटला आपण ह्या 4 एंट्री ऑलरेडी केलेल्या आहेत. नेहमी या शेवटच्या एंट्रीला फरक येतो, डेबिटला फरक येतो किंवा क्रेडिटलाच नॉर्मली फरक येतो. आणि मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे बघा शेवटी सांगितलेलं आपण की द बॅलन्स ऑफ कॅपिटल रिझर्व्ह. ओके, जो काय फरक येतो तो फरक हा कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर केला जातो. म्हणून बघा डेबिटची होते 1,78,300, त्यातून सर्व अमाऊंट वजा केल्या क्रेडिटच्या, राहिलेला फरक त्याला तो ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्व्हला. कंसामध्ये बघा म्हणले बॅलन्सिंग फिगर. किती बॅलन्स राहिला? 10,675. नॅरेशन बिंग युटिलायझेशन ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ओके, जे काय आपण कॅपिटल रिडक्शनचा बॅलन्स होता ओके तो आपण कशासाठी वापरला? टू राईट ऑफ इंटेंजेबल अँड फिक्टिशियस असेट. ज्या इंटेंजेबल असेट होत्या गुडविल, पेटेंट, ज्या फिक्टिशियस असेट्स होत्या P&L आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस त्या काढून टाकण्यासाठी हा कॅपिटल रिडक्शन अकाउंटचा बॅलन्स हा वापरला. आणि राहिलेला फरक कुठे ट्रान्सफर केला? तर तो कॅपिटल रिझर्व्हला. किती? 10,675. मग कॅपिटल रिझर्व्हची अमाऊंट आपण शोधून काढली. आपण 11वीपासून शिकलो आहे की कॅपिटल रिझर्व्ह हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवला जातो. त्याप्रमाणे बघा लायबिलिटीला 10,675. ओके, ही झाली फायनल एंट्री. आता बघा आपण 4 असेट्स कमी केल्यात. गुडविल निघून गेलेलं आहे, पेटेंट्स पण काढून टाकलेले, P&L अकाउंट गेलं आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेससुद्धा कमी केलेलं आहे.
आता सर्व ॲडजस्टमेंट झाल्या. आता कोणत्या असेट शिल्लक राहिल्या बघा. जर्नल एंट्री सर्व झालेले आहेत आता ॲडजस्टमेंटप्रमाणे. असेट साईडपैकी बिल्डिंग होती कितीची 50,000ची, त्यात काहीही बदल नाही, त्यामुळे ती असेट आहे त्याच किमतीला दाखवायची. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा बिल्डिंग 50,000 रुपये. त्याच्यानंतर पुढच्या असेट बघा मशिनरीची ऑलरेडी कमी आपण अमाऊंट करून लिहिलेली आहे. पुढे स्टॉक 79,175, त्यात काही बदल झालेला नाही, त्यामुळे तो आहे त्या किमतीला लिहायचा. बॅलन्स शीटला बघा स्टॉक 79,175. असेट साईड झाली. आता लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला जे सर्व पॉईंट्स होते, पहिला प्रेफरन्स शेअर कॅपिटल होतं. वेट अ मिनिट. जे लायबिलिटी साईड आहे त्यापैकी काय पोस्टिंग राहिले बघा. प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑलरेडी लिहिले, इक्विटी कॅपिटल लिहिलेलं आहे. डिबेंचर होल्डर्सला आपण पैसे पेड केलेत, त्यांना आपले डेटर्स देऊन, त्यामुळे ते आता येणार नाही. राहिले काय क्रेडिटर्स आणि बँक ओडी, त्यात काही बदल नाही, तेव्हा आहे त्याच किमतीला. क्रेडिटर्स 42,500 आणि बँक ओडी किती 51,000. बघा लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 42,500 आणि बँक ओडी 51,000. सर्व असेटला बघा असेटला 3 टिकमार्क झाल्या. लायबिलिटीच्या अमाऊंटला सुद्धा टिकमार्क सर्व झालेले आहेत. बॅलन्स शीटची टोटल केली ती आली 2,04,175 रुपये. ओके, सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द बॅलन्स शीट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ कंपनी. ओके, सर्व ज्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला सांगितलेल्या होत्या त्या सिक्वेन्सप्रमाणेच आपण जर्नल एंट्री सर्व केल्या. आपण एकूण 4 ते 5 जर्नल एंट्री केल्या आणि ते झाल्यानंतर आपण ही बॅलन्स शीट तयार केलेली आहे. ओके, आणि आपण थेरॉटिकल पार्टमध्ये पाहिलेलं होतं की जी नवीन बॅलन्स शीट तयार केली जाते त्या बॅलन्स शीटच्या समोर कंसामध्ये कंपनीच्या नावासमोर किंवा बॅलन्स शीटच्या समोर कंसामध्ये अँड रिड्युस्ड असा शब्द लिहिला जातो. ओके, सो दिस इज हाऊ वी मेक द अकाउंटिंग आफ्टर द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ कंपनी. Okay, that's it with this particular lecture. I hope that you have understood this particular lecture. In the next lecture we will see another example on this particular topic. Okay, you should write down this example and solution in your notebook. Okay, thank you very much.